अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय विषयावरती शेख खुर्रम यांनी विश्रामगृह येथे आज 31 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। हे तो आम्ही वक्फ मंडळचे जमिनीबाबतचे आणि जे वक्फ बोर्डाच्या आणखी जे दुसरे काही प्रश्न असतील त्याच्यावर पत्रकार परिषद शेख खुर्रम घेत आहे। माझ्याबरोबर फजलुद्दीन आहेत, ॲडव्होकेट शफीक साहेब हायकोर्टाचे वकील आहेत, तारेक बैत आहेत आणि गियाजुद्दीन साहेब आहेत। तरी हे पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य हेतू हे आहे की हे दिनांक 20/8/24 रोजी विद्यापीठाचं एक पथक आहे, त्यांनी विद्यापीठाची जे अतिक्रमण म्हणून आहे त्याची पाहणी केली। असं मी सकाळ पेपरला एक बातमी वाचलेली आहे की बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात 12 धार्मिक संस्थांची अतिक्रमण असल्याचे समोर आले। या संदर्भात स्थापन उपसमितीने मंगळवारी दिनांक 20/8/24 रोजी पाहणी केली। या संदर्भात सविस्तर अहवाल समितीकडे पाठवला जाणार आहे। अतिक्रमणासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणाच्या विषयी पोलीस आयुक्त, नगरपालिका आयुक्त, कुलगुरू अशा 3 जणांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीने उपसमिती स्थापन केलेली आहे। यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष बावडे, पोलीस आयुक्त, उपायुक्त नितीन बागटे व विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याचा समावेश आहे। ही बातमी दैनिक सकाळच्या 21/8/2024 रोजीच्या पेपरमध्ये आलेली। हे बातमी वाचल्यानंतर मला खूप हे झालेलं आहे, कारण विद्यापीठ जे आहे, विद्यापीठ 1958 साली स्थापन झालेली आहे आणि हे आमचे जे त्यामध्ये मस्जिद, दर्गा, कब्रस्तान, मकबरा हे खूप जुने आहे, अति जुने आहे। कमीत कमी 300, 400, काही 200, 150 वर्षापूर्वीचेच हे आहे। तर ह्याच्यामध्ये अतिक्रमण म्हणजे महाराष्ट्र वक्फ राज्य मंडळाचे दर्गा, मस्जिद, कब्रस्तान यांचं झालेलं नाही। उलट या वक्फ बोर्डाच्या दर्गा, मस्जिद, कब्रस्तान यांच्या जागेवर विद्यापीठाने अतिक्रमण केलेलं आहे। कारण विद्यापीठ पुन्हा आलेलं आहे आणि ज्या लोकांकडून विद्यापीठाने जी जागा घेतलेली आहे ते जागा मी अशा लोकांकडून काही घेतलेली आहे की त्यांच्या लोकांचा त्या जागेशी संबंध होता। अशा लोकांकडून त्यांनी काही जागे घेतलेले आहेत। असो तो प्रश्न असणं आम्हाला हे नाही, पण विद्यापीठाच्या परिसरामध्ये यांचं म्हणणं असं आहे विद्यापीठाचं की त्याच्यामध्ये 12 वक्फचे संस्थान आहेत, पण 12पेक्षा जास्त आहे आणि हे अनधिकृत त्यांचं दाखवण्याचं हे आहे, हे खूप चुकीचं आहे।